गणेशोत्सवाच्या काळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी व्ही.आय.पी. आणि इतर सामान्य भक्तांसाठी दरवर्षी वेगळी व्यवस्था करण्यात येते. याच गोष्टीवर आता आक्षेप घेण्यात आलाय. ॲडव्होकेट आशिष राय आणि पंकज मिश्रा यांनी लालबागचा राजा मंडळात व्ही.आय.पी. आणि नॉन व्ही.आय.पी. दर्शनाच्या व्यवस्थेविरोधात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल आयोगाने घेतली आहे. राज्याचे मुख्य सचिव, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासह लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे. 6 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सुनावणी आता 7 ऑक्टोबरला होईल. सार्वजनिक उत्सव असतानाही सामान्यांसाठी आणि व्ही.आय.पी. लोकांसाठी वेगळी रांग लावून भक्तांच्या भावनांचा अनादर होत आहे. सर्वसामान्य व्यक्ती तासनतास रांगेत उभे असतात, पण काही खास लोकांना विशेष सवलत दिली जाते. हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. आता आयोगाने नोटीस बजावल्यानंतर मंडळ काय भूमिका घेतंय हे पाहावं लागेल.